तर चला आज बनवूयात या सीझनची सगळ्यात फेमस भाजी, ती म्हणजे शेकटाच्या शेंगा. कारण आता शेकटाच्या शेंगांचा सीझन चालू झालेला आहे. तर मस्त असं गूळ घातलेलं शेकटाच्या शेंगांचा रस्सा आज आपण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी ना मी इकडे मस्त अशा शेकटाच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. तर या धुवून आपण ठेवू बाजूला. त्याच्यासाठी पहिला आपल्याला वाटण लागणार आहे, तर ते करणार आहोत. तर ज्या पातेल्यामध्ये आपल्याला भाजी घालायची आहे त्याच्यामध्ये पहिला आपण जिरं आणि शेंगदाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तर इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि जे भाजलेले शेंगदाणे आणि जिरे आहे ते आपण याच्यामध्ये टाकून बारीक वाटून घेणार आहोत. तर इकडे पातेल्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवू आणि एका बाजूला मस्त असं हे वाटण करून घेऊ. आणि जे वाटण आहे ना ते याप्रमाणे आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. जास्त काही नील करायची गरज नाही. थोडंसं जाडसर असलं की भाजीला चव छान येते. तर तेल इकडे गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, लसूण, कांदा हे टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि कांदा लसूण ना आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. तर कांदा इकडे मस्त असं लाल झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 2 चमचे तिखट मसाला घातलेला आहे. तर हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. आणि ज्या शेंगा असतात ना त्या आपल्याला जास्त तिखट नाही बनवायच्या आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते टाकून परतून घेणार आहोत. तर इकडे मसाला आहे तो करपायला नको, त्याच्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि तेच धुवून मी याच्यामध्ये वापरलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि ज्या शेंगा आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि सगळ्या शेंगा आपल्या घालून झाल्या की याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ घालणार आहोत. तर ज्यांना आवडत असेल त्यांनी गूळ घाला किंवा साखर घातली तरी काही हरकत नाही. तर काही जणांना ना गूळ घातलेल्या म्हणजेच गोड शेंगा आवडत नाही, तर त्यांनी गूळ नाही घातलं तरी चालेल. पण आमच्याकडे ना या शेंगा जास्त करून गूळ घातलेल्याच बनवतात आणि चवसुद्धा छान लागते. तर सिंपल अशी ही घरोघरी बनणारी रेसिपी तुम्हीसुद्धा बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. कारण आमच्याकडे या सीझनला ही भाजी एकदम फेमस असते. बनवायलाही सोपी, खायलाही मस्त आणि पटकन होते. आणि गरमागरम भातासोबत तर 2 घास जास्तच जातात. तर मस्त अशा गावठी शेंगा आणि ते सुद्धा गूळ घातलेली फेमस रेसिपी झालेली आहे आपली रेडी. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फेसबुक पेजवर जर बघत असाल तर पेजला फॉलो जरूर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.